वनरक्षक भरतीसाठी जर मित्रांनो तुम्ही पात्र असाल, तर तुम्हाला हा व्हिडिओ बघणं आवश्यक आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ज्यांना वनरक्षक भरतीमध्ये 45% पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता ही जी नोटीस आहे ती आहे 28/1/2024 रोजीची. तर या नोटीसमध्ये काय आहे संपूर्ण आपण डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा. पहा मित्रांनो, वनरक्षक कार्यालय धुळे, वनसंरक्षक कार्यालय धुळे यांच्यामार्फत ही जी आहे ती प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे दिनांक 28/1/2024 रोजी. तर मित्रांनो, या परिपत्रकामध्ये काय बातमी आहे संपूर्ण परिपत्रक आपण पाहणार आहोत. तर तुम्ही इथं पाहू शकता एकूण 120 पदांसाठी जी भरती घेण्यात आलेली होती त्यामध्ये 45% पेक्षा जास्त गुण मिळालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना 21/1/2024 आणि 24/1/2024 रोजी मूळ कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंट झालेलं आहे, त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो. तर तुम्ही इथं पाहू शकता ज्यांनी कोणीही कागदपत्र पडताळणी झालेली आहे धुळे येथे आणि त्यांची शारीरिक पात्रता तपासणी झालेली आहे, त्यांच्यासाठी ही 10व चाचणी जी आहे म्हणजे तुमचं 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटरची जी रनिंग टेस्ट आहे ती कधी होणार आहे तर 1/2/2024 आणि दिनांक 3/2/2024 या दिवशी होणार आहे. आता 10 चाचणीसाठी तुम्हाला उपस्थित राहण्यासाठी जी PDF हवी आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स दिलेले आहे मित्रांनो. mahaforest.gov.in तसेच आपल्या वेबसाईटची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट चेक करा किंवा आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला ही PDF मिळून जाईल. यामध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही ज्यावेळेस 10 चाचणीसाठी जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे तर पहा. ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र, स्वतःची ओळख पटवण्याची ओळखपत्र जसे की आधार कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, मतदान कार्ड असेल, पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल, यापैकी तुम्ही कोणतंही एक ओळखपत्र घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर शारीरिक तपासणीत पात्र असल्याची पावती तसेच जाहिरातीत प्रसिद्ध केल्याप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याचे प्रमाणपत्र शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या किंवा नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. यामध्ये PDF तुम्हाला ते जे आहे ते दोन्हीच्या दोन्ही डॉक्युमेंट दिलेले आहेत ते तुम्ही प्रिंट करून भरून घेऊन जायचे आहेत. त्यावर सही शिक्का. आता तुम्ही इथं पाहू शकता महत्त्वाचं म्हणजे 10 चाचणीसाठी तुम्हाला ज्यावेळेस जाणार आहेत त्यावेळेस रनिंग शूज जे आहेत ते तुम्हाला घेऊनच जायचे आहेत. 100% तुम्हाला शूज घालूनच पळायचं आहे. ज्यांच्याकडे शूज नाहीत किंवा जे उमेदवार शूज घालून जाणार नाहीत त्यांना या धावण्याच्या म्हणजे रनिंग टेस्टसाठी अपात्र ठरवलं जाईल. त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता इथं बाकी ज्या डिटेल्स आहेत त्या पण मी तुम्हाला संध्याकाळी स्पेशल धुळेसाठी व्हिडिओ बनवणार आहे. संपूर्ण ज्या डिटेल्स आहेत त्या संध्याकाळी तुम्हाला देईन. यामध्ये तुम्हाला फक्त 10 चाचणीचं जे ठिकाण आहे ते तुम्ही पाहू शकता. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, टोलनाका इगतपुरी, पिंपरी सदो जवळील आणि 10 चाचणीचा पत्तासुद्धा इथे तुम्हाला दिलेला आहे. आणि याचबरोबर तुम्हाला काही अडचण आली तर हे मोबाईल नंबर दिले आहेत, संपर्क क्रमांक दिलेले आहेत, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. त्याचबरोबर इथं टिप तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही कसं त्या ठिकाणी पोहोचू शकता हे सुद्धा सर्व डिटेल्स दिलेले आहेत. लोकेशनसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे. लॉन्जिट्यूड दिलेला आहे, तुम्हाला त्यानुसार जाऊ शकता. आता यामध्ये जे पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये जे अनुक्रमांकानुसार तुम्हाला 1 आणि 3 तारखेला तुमची चाचणी असणार आहे. आता 1 ते 1000 सकाळी 7 आणि 1001 ते 1362 ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी सकाळी 7 आणि 10 वाजता 1 तारखेला तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर जे पुरुष उमेदवार आहेत त्यांना सकाळी 7, 10 आणि 2:30 वाजता जायचं आहे. 3/2/2024 इथे तुम्ही पाहू शकता. अनुक्रमांक तुमचा किती आहे, अनुक्रमांक कसा पाहायचा तर तुम्ही इथं पाहू शकता. या PDF तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सर्वचे सर्व जे पात्र उमेदवार आहेत तिथं तुम्ही तुमचे अनुक्रमांक पहा, त्यानुसार तुम्हाला तिथं जायचं आहे. जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याची PDF तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा किंवा WhatsApp ग्रुपला जॉईन करा. तुम्हाला याची PDF मिळून जाईल किंवा ऑफिशियल वेबसाईट जे आहे ते mahaforest.gov.in इथे सुद्धा तुम्हाला याची PDF मिळणार आहे.